काऊन हे सगळी पुरली नाही का पुढे रूमवर? नाही ना हो, लहान शिस्त झाली ती. हे म्हणे तरी मला अजून एखादी घेऊन जाय म्हणे. मी म्हटलं आता एकाच्यात होऊन जाईल. आता ते तिकडची इकून टाका लागल. हो, इकडल्या साईड टाक जो ते इकडूनच खुर्च्या टाका लागून तर आणि बरोबर बिछायतून जाते. मग कसं आहे ते तिकून चटई राहील, इकडून खुर्च्या टाकशील आणि खुर्च्या आणल्या मग त्या. हो पण ते घरीच तर नाही हो, जिच्या इथून पुढच्या आणत होती मी. अरे तर आपल्या लाईनीच्या इथून आणलं मग हे लहान सुनबाई नाही का जया, तिच्या घरून आणलं मग. तिच्या घरून खुर्च्या हो तिच्या इथून आणा लागून. मग विचारतो बा मी मीराले काय म्हणते ते तर. आता तिला काय विचारता पोरीले विचारायची काय गरज चालली? हा, पोऱ्या बाळीले पटते काय ते इथून तिथून काही आणणं? आणि आपल्या घरी तेवढं आहे का? आपण पुरं आहे का तेवढं? एक दिवसाची गरज आपली. हा, पाहुणे उठून गेले का झालं, नेऊन देणार तिची वस्तू तिथं. नाही गड्या, इले तर पहिलेच पटत नाही. कोणाच्या घरी जाणं नाही, येणं नाही, कुठचं काही आणणं नाही, कोणाला काही देणं नाही. पटतच नाही या पोरीले. काय मी बाप्पा कोणावानी झाली येतं. बरं पाहिजे ती तिच्या इथं जाऊन हे थैला घ्या, त्याच्यात सगळं सामान आहे. पोहे आणले, दाणे आणले, आणि हिरव्या मिरच्या आणला, सांबार आणला, कांदे गिंदे आहे ना घरी सगळं. हे कापून ठेवून द्या. आता पाहुणे याच्या पहिले वक्तावर होत नाही. आणि कांदा लागते मग तिखट, त्याची सगळी वाफ कोणी तीन. त्याच्यापेक्षा आताच कापू करून ठेवून द्या. आणि हो, पोरली म्हणा साडी घालजो म्हणा. कसं आहे, साडी न जरासं बरं दिसते. ते ड्रेस न कसं, ड्रेस तसा नेहमीसाठी ठीक आहे, पण साडीच पाहिजे असते. साडी न पोरगी चांगली दिसते. पाहुणे कसं, पाहुणे आले म्हणजे साडी गिडी घातली तर बरं वाटतं जरासं. आता काय म्हणू मी तिले, ते पोरगी साडीच घालायला पाहत नाही. तिले ते चोलनेच आवडते घालायला. नाही रे, उठली पडली का घालून घेते बापा. तिले किती वेळा म्हणतो एखाद्या डाव साडी घालून पाहत जाय बाई. किती झालं तर साडी घालता आली पाहिजे पोरी सोरीले. उद्या चालून लग्न झालं आणि नाही घालू दिली सासू सासरे ना, म्हणजे मग हे असे कपडे. त्याच्यापेक्षा साड्या घालणं सुरू नको करून निदान एखाद्या वेळेस घालून तर पाहत जा. नाहीच म्हणते जप्पा. नाही, खेड्यातले पाहुणे आहेत हे, साडीच घालजो म्हणा. तिला कशी घाल म्हणा, पण साडीच घालजो म्हणा. का हो, मी काय म्हणतो नाही तर असं करता काय, लाईनाच्या घरातच दाखवून देता काय नाही तिले. कसं आहे, तिथं घरही चांगलं आहे जरासं. आणि तिचं जयाचं कसं बिछायत केलंच राहते नेहमी. असं कधी तिला उजला खासला लागत नाही. गाद्या टाकल्याच राहते, सगळं व्यवस्थित टाकलंच राहते. तर माझ्या विचारानं तिथंच घेऊन जाऊ सगळं. आणि तिथं चहा पोहे सगळं करावं आणि तिथंच देऊन द्यावं पाहुणेले. असा विचार आहे माझ्यावाला. पण तिले तुला तर माहित आहे तिचं काम घनघन आहे म्हणून जयाचं. इथं हेच सांडवलं आणि इथं हेच केलं. आता पाहुणे पोरी म्हटलं म्हणजे कुठं पोहेच सांडून जाते, कुठं जरासा चहाच सांडते, कुठं पाणीच सांडू बळवते. तिनं म्हणावं का माझ्या घरात धिंगाणाच करून ठेवला. असं नाही झालं पाहिजे. हो तर मी याच्या वेळेस सगळं सप्पा करून देईन ना. तशी थोडी येईन काही, सारा सप्पा गिप्पा कार करून येईन ना. मग त्याच्यासाठी आता एखादा घंटा टाइम आहे अजून, तर पहिले विचारपूस करून नाही दिली ते काय म्हणते काय नाही, नंतर मग पुरण झाले. हो तसंच करतो. पहिले विचारून येतो तिले. आणि इले मीराले साडी चांगली घालून देईन. ते तिले साड्या गिड्या चांगल्या घालता येते. आणि एखादी तिच्या जवळची साडी घाल लावून. कसं आहे, आता हिच्या जवळ कुठं पोट्टी जवळ साड्या आहे अजून. आता लग्न जुळलं तर घेऊ म्हटलं 1-2 साड्या. आता काही सध्या साड्या नाही ना, काही नाही तिच्याजवळ. बरं हे थैला ठेवून दे आणि लवकर जाय मग विचारायला. तुझं तिथं टाइम करशील तर मग ते पाहुणे येऊन जाईल ना गावात. आले म्हणजे फोन नाही करतील काय ते, तसे डायरेक्टच घरी येऊन जातील काय? नाही फोन करून ना, फोन करून नाही तर कोणाला विचारपूस करून गावात. आणि तेव्हाची येईल. पाहुणे तशी अचानक येत असते, एकदम आपल्याला सांगून थोडी येत असते काही. तुमचं काय चालू आहे काय नाही सगळं पाहायसाठी बरोबर येतात ते. बरं हो बरोबर आहे तुमचं. द्या मग तो जोरा द्या, नेऊन ठेवतो. आणि तिकडूनच तिला विचारायला जातो, विचारपूस करून येतो. तुम्ही तोपर्यंत काय करता तर करा बापा. मी काय करतो, डोळ्याला जरासं पाणी पाजून देतो ना. मग दिवसभर येईल ना ते तशीच पडावर. पहिले पाणी गिनी पाजून ठेवले, सावलीत बांधून देतो. हो ठीक आहे, करा मग. देवा महादेवा, यावेळेस तरी जुळू देतो बाबा पोरीचं लग्न. कसं आहे, पोरगा बरोबर असला पाहिजे जरासा, खात्या पित्या घरचा. आणि पोरगी पडली पाहिजे, नशिबात निघाली पाहिजे बाबा माझी पोरगी. कसं आहे, एकुलती एक पोरगी आहे माही, चांगली पडली पाहिजे देवा. पाय बरं, हिचं घर केवढं साजर राहते व. हा, जेव्हा पाहिलं तेव्हा बिचायत केल्यासारखंच राहते. कोणी या ना बसा. जया, जया, जया. काय म्हणता मोठ्या बाई, कशा काय आल्या तुम्ही इकडे आज? पाहिजे बरोबर ते चटई जमा होऊन जाईल. बरोबर ये जाऊ बाई. नाही हो, बरोबर चालतो ना. अहो जया, मी काय म्हणतो, आता पाय गड्या, तुला तर माहिती आहे माझं घर कसं आहे. तर आता इले कधी मीराले पाहुणे पाहायला येऊन राहिले. तर ते भाऊजी म्हणे तू इथून खुर्च्या गिरच्या घेऊन ये म्हणे. तर मी काय म्हटलं, आता त्या खुर्च्या नेल्यापेक्षा म्हटलं जर तू याच घरी दाखवून दिले तर म्हटलं पोरगी जमन नाही काय असं. जमते गिमते गड्या जाऊ बाई, पण तुम्हाला माहित आहे ना माझं काम कसं आहे. तर मला कोणी पसारा केला, सांड उबड केलं ना तर भलं जीवावर येते. तुम्हाला माहिती आहे मला काम कसं सप्पा सुप्पा पाहिजे. कोण जरा असा गयाटा केला तर मला आवडतच नाही. हो, जायच्या वेळेस मी सारा सप्पा करून देईन ना. जे भांडे कुंडे आहे ते घासघूस करून देईन, सगळं सप्पा करून जाईन इथून. जमते ना बाबा. मग काय आहे त्याच्यात. आता पाय, तुमची पोरगी काय ना माझी पोरगी काय वाटल्या गेली का जाऊ बाई, असं काही नाही आहे. हा, फक्त ते आता जरासं कसं आहे, मायकून होत नाही बापा, जास्त कामं व्हायला पाहत नाही आजकाल. म्हणून कणी असं वाटतं एक डाव केलं तर ते जसं तसं राहिलं पाहिजे. पोट्टे जास्त कल्ला करतो तुम्ही. फक्त कणी पहा गड्या, मी आता सांगतो असं स्पष्ट सांगितलं पुरलं मग नाही पाहिजे बापा. कोणाला राग नाही, कोणाला लोभ नाही. तर माय म्हणणं काय आहे जाऊ बाई, ए बा चहा पोहे काय करता तुम्ही, सारं तुम्ही तुमच्या घरून आणजा बापा. माझ्या घरी कसं आहे, मोजकच राहते. नेटकं आणतो आम्ही, नेटकं खातो, असं काम आहे बाबा आमचं. नाही व, ते तर मी सगळंच आणतो, सामान सगळं आणून ठेवलंय. त्या भाऊजीनं सारं आणून दिलं. फक्त कणी जागेची जराची दिक्कत होती. तुला तर माहिती आहे ते समोरचं कसं दिसते ते वसरी.
हा त्याच्यात पाहुणेले बसवायला चांगलं नाही वाटत बिचारे. त्याच्यात खुर्च्या पाहिल्या तर घरी आईने, म्हणून म्हटलं मी असं. दाखवा ना ते इथंच, काही फरक नाही पडत मला. मी तशी लय मोठ्या मनाची बाई आहे. मी कधी कोणाला नाही म्हणतच नाही. फक्त माझं म्हणणं काय आहे, जसं होतं बापा तसं करून द्या, झालं. आणि जेवण गिवण आहे काय? माहीत पडून गड्या आता. पण जेवणा घेऊनाचं काही म्हटलं नाही ते ना. नाश्ता पाणी करून ते जवळपासचे साहेब पाहुणे. असं मग काही हे नाही. मग ठीक आहे करतो ना, मी करू बी लागतो. चहा पोहे ते. आणि मीराला साडी तर घाला लागलो बाई. हो ना बिचारे, तिच्याजवळ तर चांगल्या चांगल्या साड्या नाही हो. ते म्हणे मी हेच घालतो म्हणे. मी म्हटलं नाही हो बाई, पाहुणे येऊन राहिले असं बरं वाटते का म्हटलं. मी काय म्हणतो, तुझ्या जवळची एखादी साडी देशील काय तिला घालायला? ठीक आहे ना, देऊन देईन ना. काय आहे त्याच्यात, देऊन देईन. बरं येतो मग मी सामान घेऊन. काय हो या सामान गिमान घेऊन या, अगय पगय समजा. कारण पाहुणे राहते का नाही, वापस नेता येते तुम्हाला शिल्लक राहिलं तर. पण कसं आहे, कमी पडलं तर अजून आपण नाही. एक तर माझ्या घरी काही राहते ना, काही दिन राहतही नाही. हो येतो तिला घेऊन येतो, सामान घेऊन येतो. आणि त्या भाऊजीला सांगून देतो, ते गेले तिकडे ढोर वासरेला पाणी पाजून सावलीत बांधतो म्हणे. बरं ठीक आहे जाऊ बाई, या मग. लहान जाऊचं घर बरं आहे वापरायला, चांगलं राहते. साफसूफ करून ठेवतो, याच्यासाठी करून ठेवतो जसं काही. सगळं करून घेतो म्हटलं मी यायच्या जवळून. आणि नाश्ता पाणी खाले भेटून जाते, आयता येईलच करायला लावतो. मस्त बसतो मी. जया बांधला मी डब्बा बांधला. जातो ना मी कामाला, जातो ना. काम भेटलं मला, ट्रॅक्टरचा होका भेटला, चाललं जातो म्हटलं. हो बांधला ना, डब्बा बांधून तयार आहे तुमचा. जा तुम्ही, जातो म्हणता तर. मी का तुम्हाला धरून ठेवलाय काय? जा ना तर, जाता तो. अन मी काय म्हणतो, मोठ्या दादाची इथं कायची गडबड चालू आहे? काही सांगितलं काय, काही म्हटलं घेतलं काय त्यानं? त्याच्या इथं कायची गडबड चालू आहे व? ते चालूच राहते नेहमी त्याच्या घरी. काऊन काय दिसलं तुम्हाला आता? नाही दादा आज जंगलात नाही गेला डोरं घेऊन. अन सामानही आणलं एवढं मोठं जोरा भरून, म्हणून म्हणून राहिलो. काही आहे काय बा? तुम्हाला नाही सांगितलं सख्खा भाऊ असून ना, मला सांगत काय? मला काहीच नाही सांगितलं. तुम्हाला सांगितलं असून तर पहा तुम्ही. बरं जाऊ दे डब्बा दे, जाऊ दे मला. हो देतो, चला. मायाबीन किती वेळचं उभा आहे, तर याचा पत्ता नाही. कामाला जायला उशीर करून देईन आणि मग बसन बोंबलत. कोणाची गाडीवर बा एवढी मोठी? कोण पाहुणे आले गावात, कोणाच्या घरी आले बटे एवढ्या मोठ्या गाडीत पाहुणे? अरे बापू, लावून द्या नाही इथं कोपऱ्यात गाडी. अशी एकदम अंदर खाली घालून देता नाही रस्त्यात कशी लावून का? इकडे साईडनं लावा लागेल ना. इकडे लावायला मग झाडाजवळ लावा, इथं झाडाजवळ. इथं म्हणून राहिला ना, राहू दे इथं. मग राहू दे इथं, झाडाखाली गरमही होत नाही आणि चांगली राहते. बापरे, कुठचा लीडर रे बा या. एवढी मोठी सोन्याची चेन याच्या गया, काय कपडे त्याचे, काय चष्मा. बापा असा माणूस तर मी अजून पाहिलाच नाही. एवढी मोठी गाडी त्याची, आणि त्याच्यासोबत हे दोन साधारणच आहे. हे कोण असन गडे, या कोणाच्या घरी आले असन, तिकडे येऊन राहिले लेखाचे. अरे दादा, मी काय म्हणतो, ते महादेवराव भुरेचं घर इथं आहे का? एवढ्यात कुठं आहे का? अंदर आहे तिकडे गावात? हो बा काकाची, इथंच तर आहे ते भुरे. पण काहून काय केलं बा ना? माणूस तर चांगला आहे, गरीब माणूस आहे. कोणाच्या लेण्यात देण्यात राहत नाही, काही नाही. ढोरं चारते आपला, कोणाच्या याच्यात राहत नाही बा. चांगला माणूस आहे. कोण काय केलं त्यानं? नाही त्यांना काही नाही केलं. माझ्या सोबती होतो, पण मी त्याच्या घरी अजून आलो नाही. बैर भेटतो आम्ही. मी ढोरं चारतो, तो ढोरं चारते. एकाच जंगलात जातो आम्ही. तर ते त्याची पोरगी आहे ना, पोरगी आहे म्हणते. ते पोरगी पाहायला आलो आम्ही पोरासाठी. असं पोरगी पाहिलेली का तुम्ही? माझ्या भाऊच आहे तो मोठा. आपली पुतणी होती. मस्त लोक आहे. पोरगा नाही आणला का सोबत? मी काय पोरासारखं दिसत नाही काय? आणलं ना एका पोरगा ह्या पांढऱ्या शर्टवाला. मायाबीन पोरग तर लय वयस्कर वाटून राहिलं. दादानं कोण एवढं वयस्कर पोरग पाहिलं असं? पोट्टीचं तर वय नाही आपल्या घरच्या. तुम्ही भाऊ म्हणता आणि तुम्हाला माहित नाही पाहुणे येऊन राहिले म्हणून. ते कसं आहे आता, त्याचं घर तिकडे आहे, माझ्या घर इकडे आहे. त्या कारणानं कसं आमचं जाणं येणं काही असं रोज होत नाही. त्याच्यामुळं मग नसून सांगितलं त्यानं, आणि माहित तर होतेच मग आपल्याला. हो, तसं पटतं ना तुमचं भावाचं? अरे बा, काऊन नाही पटत बा? मस्त पटते आमचं भावाचं, काही वैर नाही आमचं. मी आता कामावर चाललो होतो. मी जास्तीत जास्त घरीच राहत नाही. कधी राजकामावर, कधी ट्रॅक्टरवर चालू जातो. त्याच्याच्यानं मग महिना दादाची भेट काही अशी होत नाही नेहमी. चला ना मग आम्हाला घेऊन त्याच्या घरी. बरं चला घरापर्यंत देऊन देतो तुम्हाला. हे पा काकाजी, हे घर आहे दादाचं. जा तुम्ही आता, मी जातो कामावर. सोबती येऊन राहिला होता माहिती, तर म्हणून उभं होतो. बरं भाऊ, धन्यवाद तुमचे. चला ना तुम्ही बी. नाही, आता कामाचा होका घेतला आहे म्हणून. जर पहिलं सांगितलं असतं का दादानं, तर मग नाही घेतला असता, कॅन्सल केला असता. वक्तावर कसं कॅन्सल नाही करता येत ना. नाही भाऊ, बरोबर आहे तुमचं. वेळेवर कुठे कॅन्सल होत असते काय? हे भाऊ कोण आहे, गुलाबी शर्ट आले? हे पोराचे जवळ होय. हे पोरकं होय, पोराचे जवळ होय. उद्योगपती आहे ते, चांगले घरचे. मस्त पोरकं चांगला आहे घरी. असं ठीक आहे. आणि जा मग तुम्ही आता. हो, जातो आम्ही आता. अरे या राम. हो, नमस्कार. घर शोधायला त्रास झाला वाटते तुम्हाला? नाही का, त्रास नाही झाला. ते तुमचा भाऊ आहे ना, त्यांना आणून दिलं इथपर्यंत. तिथं चालले होते कामावर, तिथं उभे होते झाडाजवळ. तर त्याने म्हटलं इथे नेऊन द्या. तर हो म्हणे, माझ्या भावाचंच घर आहे म्हणे. हो, त्याच्या घरी गेलो होतो मी. तो काही होता नाही. त्याच्या घरवालीने सांगितलं अशी गोष्ट आहे म्हटलं. तर ते म्हणे गेले म्हणे कामावर. म्हणून मग आता जाऊ दे म्हटलं, तर गेलो तर. चला ना भाऊ, चला घरात चला. या भाऊ, या बसा. लहान भावाला सांगा लागत होतं, भेटलं होतं आम्हाला. अरे त्याला सांगितलं ना, तरी तो राहिला नाही पाच घरी. हे त्याचंच घर होय.
आणि हे घरवाली आहे त्याची लाल साडीवाली. असं असं इथे इथंच घर आहे काय? मग आपलं घर कसं एकदम साधं सुद्धा ऐकून मातीचं. म्हटलं चला आता आपल्या घरी दाखवण्यापेक्षा गावाच्याच घरी दाखवून द्या. तेव्हा आपलं घर आपण आता उभं होतं ना, तेच आहे आपलं घर. काय करायला लागते घरदाराचं, पोरगी पाहिजे आपल्याला. पोरीशी मतलब आहे आपल्या पोराली खरंच. म्हणजे तो इथपर्यंत तयार आहे तर तुम्ही जर म्हणाल ना आमच्या जो काही सोय नाही आहे, आम्ही फक्त असं उभा आहे बा हात घेऊन, तरी तो सगळं करायला तयार आहे. त्याचं म्हणणं आहे फक्त का मला पोरगी चांगली पाहिजे निघून घेणारी. मी तेच तर मला तिथं जाऊन बसले, त्याच्यापेक्षा इथं बसा म्हणून बा काकाजी तुम्हाला. त्याच्यासाठीच इथं आलो गोष्टी करायसाठी. अण्णा चहा पाणी नाही आणत इथं उभं राहिल्यापेक्षा जा आणि आपलं इले घेऊन या मिराले. हो चल बाई अंदर जाऊ आपण, चहा पाणी काढू. आणि तयार झाली का मीरा? ते फुल तयारीत आहे बाई. हो अन चहा फक्त गायाचा आहे. चहा गाया आणि आणून द्यायचं. तिच्यासाठी द्यायला लागेल ना आपल्याला चहा. काय लिहि चहा तुम्हीच द्या ना. तिला फक्त बोलायला बोलाव जायचं. तसं करू काय म्हणतील मग हे लोक? काही नाही म्हणत ते लोक. त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं चाल मग आता अंदर. तुम्ही मग कोण जवळ मग पोराचे नाही? हो हो जवळ मी अमरावतीला राहतो. हो सांगितलं होतं मला नामदेव भाऊ ना अमरावतीला राहते म्हणे. आणि चांगला उद्योग आहे म्हणे त्याचा. एक पोरगी आहे म्हणे. आता असं लग्न झालं म्हणे पोराचं. हो आता याचा फोन आला होता सायाचा. चला म्हणे बापू म्हणे आपण जाऊ म्हणे. तर ठीक आहे म्हटलं बा चल. जाता लागते आता एखाद्याच्या कामात. असं हो या तर लागतेच बा. आई वडील नाही वाटते पोराले. नाही आई वडील तो लय कमी वर्षाचा होता तेव्हाच वारले. दोघंही वारले. पहिले बाबा वारले, मग तिथून 2-3 वर्ष नाही वारल्या. तर कसं आता पोरग आहे करते स्वतः कमाई करते. स्वतः घर बांधलं मस्त मस्त घर बांधलं त्यानं स्वतःच्या कमाईवर. धंदा पाणी करते. वावर शेती आहे 10 एकर शेती आहे. मग काय पाहिजे एकट्या पोराले? हो बरोबर आहे तुमचं. पण मग त्या वावरात बहीण भावाचा 2 हिस्सा असेल ना? नाही हिस्सा राहिलाय त्याच्यात. एकटाच आहे या. एकटाच आहे तुम्ही निश्चिंत राहा. बहीण नाही घेत हिस्सा गिस्सा. ते या एकटा आहे ना सगळं यालेच आहे. घर असो वावर असो सगळं याच्याच याच्यावर आहे. कोणी नाही घेत बहीण नाही घेत ना कोणी नाही घेत. आम्हाला गरज नाही यायच्या याची. नाही बा आता खराब नका वाटून घ्यायचा भाऊ. पण कसं आहे आता जगात चालू आहे ना. एक एकर असेल तरी बहीण भाऊ घेतेच वाटून. नाही ते आता लोक घेते पण आम्ही त्यातलं नाही आहे. त्याचा जो 50 एकर असेल तरी आम्ही नाही घेत याच्यातलं. तो त्याच्या मेहनतवर करून राहिला ना तो त्याचं करे. कोणता वर्ग शिकलाय मग पोरग? सांगणार बा बोलणं सुन्या काही. सगळं आम्हीच बोलावं काय? तेले तर माहित पडलं पाहिजे पोरग बोलते म्हणून. काकाजी आता तुम्ही बोलून राहिले बा मोठी माणसं. तर म्हटलं आता काय तुमच्या मनात बोलू. 12वी शिकलाय मी. हो पण थोडंसं वय जास्त नाही वाटत पोराचं. ते कसं आहे आता जबाबदारी आहे. त्यानं स्वतःच घर बांधलं न स्वतःच कसं आहे आई वडील पहिले चालले गेले लहान वयातच. पण तसं त्याचं वय एवढं नाही आहे. 35 वर्षाचा आहे तो. 35 वर चालू आहे त्याला यंदा. पण ते कसं आहे ते केस थोडीशी आहे की नाही त्याच्यानं दिसून पडते वय. पण आपलं कसं खोटं काम आहे नाही भाऊ. खोटं काम असतं तर त्याला विकलवून आणलं असतं. त्याला असं म्हटलं होतं पण तो म्हणे नाही म्हणे जे खरं आहे ते दाखवतो म्हणे मी. खोटं नाटक बोलून काही करत नाही म्हणे. नाही झालं तरी चालते म्हणे मला. अरे वा खरा स्वभाव आहे मग पोराचा. नाही काय आपल्याला असंच पाहिजे. आपल्याला खोटं नाटक बोलणं फसवून हे करणं पटत नाही बा. बोलवा ना मग पोरीला नाही बोलवा. करा भाऊ मग नाश्ता करा आणि पोटभर करजा. एवढा नाश्ता मी खातच नसतो बाई. हे समोसा हे उचलून घ्या तुम्ही याच्यातलं. हे आता एवढ्याला आपल्यासारखे लोक कोण घेते कास्तकारीतले. हे लोक खाते काय यायला सवय नाही की एवढ्याला खायची. काय होते भाऊ, जेवढं खाणं होते तेवढं खा तुम्ही. नाही होईल तर मग राहू द्यायचं तसं. नाही मी पण नसतो खाते समोसा वगैरे खातच नसतो मी. असे चवलेले लोक आहे भेटते तर खात नाही. काढून घ्यायला पाहिजे शेतले समोसे. आपलं तरी काम येऊन जाते. जाऊ बाई चहा आणला ना. अम्मा चहा खायला आणला एवढ्या लवकर मागच? नाश्ता तर करून राहिले ते. काही नाही ठेवून देतो मी इथं. नाही अंदर नाही. अंदर घेऊन जाय. नंतर आणजो मग आणजो. पोरगी तर चांगली आहे भाऊजी. कोण म्हणे पोरगी लयच पांढरी आहे म्हणून पसंत नाही करून राहिले लोक. काय झालं पोरीला तर पोरगी चांगली आहे. तू पाय बा होता तुला चालते. लोकांना नसून चालत एवढी पांढरी पोरगी. लोकांना असं आहे पांढरी पाहिजे डोंबळी नाही पाहिजे आणि एकदम गोऱ्याही नाही पाहिजे. आता त्या पोरीनं काय करावं जशी आहे तशी आहे. चांगली तर दिसून राहिली बा. मला चालते भाऊजी. मला त्या काकाजी लय म्हणा पसंत आहे म्हणा मला पोरगी. मला काही म्हणा डोंबळी नाही पाहिजे काही नाही पाहिजे. जशी आहे तशी पसंत आहे म्हणा मला. हेच भेटली तर लय आहे. विचारा ना मग पोरीले काही विचारपूस करा ना. भाऊजी विचारा ना तुम्हीच विचारा. काय नाव आहे बाई? माझं नाव मीरा महादेव भुरे. भुरे आहे माझं सरनेम. बरोबर आहे पोरगी त्याच्यावरच गेली सरनेमवर. आणि शिक्षण किती झालंय? किती शिक्षण केलंय? शिक्षण झालंय माझं 12वीच्या वर तर झालंय. पण 12वीच्या वर नापास आहे मग. असं समोर शिकायची काही इच्छा गिच्छा आहे काय मग? नाही समोर गे काही शिकायची इच्छा नाही आहे. बस इथपर्यंत झालं आता. अरे मग काय विचारू होतं भाऊजी? आता तिले सांगा तुम्ही म्हणा या म्हणा आमच्या घरी घरदार पाहासाठी. आणि पसंती सांगता काय आताच? हो पोरीच्या बापासोबत बोलून घेतो तसं. पसंती आहे म्हणून आम्हाला. तुम्ही या म्हणून घरगीर पाहासाठी. बाबा एवढ्या वयस्कर पोराला देते काय बाबा पोरगी? हा तशी म्हणा पोरगी आहेच काय. एवढी भुरीची भुरी कोणी करून नाही राहिलं. त्याच्यापेक्षा बरं आहे वयस्कर असो का काही असो. कसाही भेटला तर चांगलंच आहे. बरं मग भाऊ या मग आमचं घरदार पाहासाठी आता. घरदार पाहिले याव काय मग? कधी या लागते? का रे बा कधी बोलावतो सांग मग ते तसं. भाऊजी बोलाव ना उद्याच. मी तर मग उद्याच बोलावा. काय आहे कुठं वेळ करत बसता. आताच टाइम नाही आहे वेळ करायचा. 8 दिवस महिनाभर घ्यायचा टाइमच नाही आहे.
या म्हणा येईल उद्याच. या मग उद्या या, परवा या, तुम्हाला जसा वेळ भेटतो तसा या, आम्ही तयारच आहे. बरं ठीक आहे ना. आता आम्हाला कसं तिच्या पोरीच्या मामा गिमाले घेऊन यायला लागल ना, मामाले काकाले. आता काका गेला कामावर, तुम्ही तर पाहिलंच आता. तर यायला घेऊन या लागल जरासं. तर विचारपूस करायला वेळ तर लागल कोणी. आज रातच्याला विचारतो, आणि जो तयार होते ते घेऊन येऊन जातो. मग फोनच करतो तसा मग आपलं नामदेव बोले. हो गा चालते, काही फरक नाही पडत. आपलं पोरगही कुठं जात नाही, पोरगी कुठं जात नाही, नाही काय आपल्याला करणंच आहे का नाही. आता पोराला पोरगी पसंतच आहे. आता तुम्ही पोरीची विचारपूस कर जा बा, कसं आहे विचारलेलं पुरलं. हो माझी पोरगी काही तशी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे म्हणा, पण तरी मी विचारपूस करून घेईन. चला मग निघतो म्हटलं आता आम्ही. आम्हाला उशीर पाशीर होते ना. मला आता वर करायला सुट्टी द्यायचा टाइम होते का नाही, तर त्याच्या एंट्री करून घ्यायला लागते तिथं. तर मी जातो म्हटलं आता. कसं आम्हाला वेळेपर्यंत हजर राहायला लागते तिथं. आज पोरगही नाही आहे. हो बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे. कळवतो मग आम्ही तुम्हाला. हो कळवा. आणि उद्या यायला तरी चालते घरदार पाहायसाठी. बरं ठीक आहे येतो ना आम्ही. काय मग मीरा, कसा वाटला पोरगा? चांगला वाटला? आता ते बाबाले तर पसंत पडला वाटतं बा. काकू मी काय सांगू आता, मग बाबा म्हणून तसं करेन मी. बाबाला थोडी करायला लागते लग्न, तुला करायला लागते ना. तू सांग कसा वाटलं, काय वाटलं. नाही तर मग उद्या म्हणशील अजून असंच करून दिलं. पोरगं तर मला वयस्कर वाटून राहिलं बापा लय. नाही वजया, मला तर चांगलं वाटलं पोरगं. आता असते बाई काही ना काही कमी जास्त. आता आपल्या पोरीत नाही काय जराशी कमी. हा 3-4 पाहुणे म्हटलं उठून गेले आपल्या घरून. काहून का पोरगी पांढरीच आहे म्हणते जास्त. बाई लोकांना तिकूनही दिक्कत आहे. पोरगी पांढरी आहे तर पांढरीच आहे, डोंबडी आहे तर डोंबडीच आहे. मग लोक सगळ्याच विचार करते. मग आपण तेवढा नाही करावं काय? पोरगं एवढं वयस्कर पोराला देता का मग पोरगी? आता पाहू बाई तिचे बाबा काय म्हणते. तर आले काय हो पाहुणे सोडून. हो बुद्ध दिलं ना तिथपर्यंत सोडून. काय गाडी आणली बापा ते ना, बापा ह्या मोठीची मोठी गाडी आणली. त्या पोराच्या जवळची होती गाडी, भल्ली मोठी गाडी आणली म्हणते बा. त्या पोराजवळ आहे म्हणते गाडी. आपली जया म्हणते पोरगं वयस्कर आहे म्हणते, त्याने देता काय म्हणते तुम्ही पोरगी, अशी म्हणून राहिली बा ते. आता पहा, मला तर पोरगं पसंत पडलं बा. पण आता कसं आहे, पोरगं चांगलं वाटलं स्वभावानं. घरची फॅमिली चांगली आहे त्याची. आई वडील नाही पोराली, एकटंच पोरगा आहे, घरदार चांगला आहे म्हणते. मग अजून काय पाहिजे? जरासं वयाचं आहे. मग आता वय कमी का जास्त, काही ना काही तर कमी जास्त करायला लागेल आपल्याला. सगळं करतो म्हणते पोरगं, तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणते. खरंच भाऊजी? म्हणजे काहीच नाही करायला लागत म्हणते तुम्हाला? नाही, लग्न इथेच करतो म्हणते, कपडे लत्ते इथेच आणतो म्हणते, सगळंच करतो म्हणते आम्ही. अरे बापरे, नशीबच काढलं मग तर मीरा ना बाबा. सगळंच करतो म्हणते पोरगं तर. हो नशिबान आहेच मग पोरगी. मग काय अशीच आहे काय? बाई तू सांगतो तुला काय पटते काय नाही. मी त्या विरोधात काही आहे नाही. तू जर म्हणशील बाबा मला पसंत नाही, तर नाही करू आपण. बाबा तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मी आता सांगितलं बाबा माझा निर्णय का मला पसंत नाही म्हणून. तर जाऊ म्हटलं घरदार पाहायला समजा तिथपर्यंत. ठीक आहे ना बाबा, मग जर तुमचा निर्णय तो माझा निर्णय चालते मला. पोट्टी मोठी हुशार आहे, तिला समजून राहिलं ना. सगळाच खर्च निघते म्हणून आपल्याला काहीच नाही करायला लागत, बापाला खर्चच नाही लागत. बरोबर हो म्हणून राहिली. मलाही पटलं, पोरगं चांगलं वाटलं. म्हणजे असं शांत स्वभावाचं आहे, बोलायला नाही, चरचर नाही, काही नाही. जवळही चांगला आहे, चांगल्या घरचा मस्त. बापा तर जवळ की असं तसं आहे का त्याचा? मस्त आहे. आताच भाषेचं लग्न झालं म्हणते. आता कसं आहे, राहते पोराच्या मागं काही जबाबदारी आहे म्हणून नसून झालं लवकर. आणि आता करायला निघाला तर आता पोरवाले म्हणते का वय जास्त आहे पोरीवाले, म्हणून नाही होऊन राहिलं. मग आता कोणाला ना कोणाला तर समोर व्हायला लागेल का नाही. उद्या चालून जर एखादं पोरगं दारूच पिदाडं भेटलं, मग काय करू आपण? त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. हा बाबा बरोबर आहे तुमचं, पटलं मला. चालले जा तुम्ही पाहायला घरदार. ठीक आहे तर मग ठीक आहे. तुम्ही सांगा बा, मग युट्यूब बहीण भाऊ फॅमिली सगळी आपली, का माझ्या पोरीसाठी पोरगं चांगलं वाटन का हे? हा तुम्ही म्हणाल तर ठीक. आता कसं आहे, कुठं ना कुठं ऍडजस्टमेंट तर करायला लागेल आपल्या गरीबाले, नाही काय? मला तर पटलं बा. आता तुम्ही सांगा काय म्हणता. तर भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.